नागपुरातील मोमीनपुरा परिसरातील जामा मस्जिद परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलाय। दरम्यान दंगलीनंतर गणेशपेठ, कोतवाली त्याचप्रमाणे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली। बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये एक दिवसीय टाळ बजाव आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, मानधनांमध्ये 25,000 रुपये वाढ करावी आणि टप्प्याटप्प्याने शासकीय सेवेत समायोजन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यवतमाळच्या आळणीतील लोणी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे रुग्णांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी जिल्हा परिषदेचे अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचं समोर आलंय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकिंग घोटाळ्यातील आरोपी रोहित विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांना ईडीने दणका दिलाय। या घोटाळ्यातील दोन्ही आरोपींकडून ईडीने 13,71,00,000ची मालमत्ता जप्त केली आहे। यात स्थावर मालमत्ता आणि बँक खात्यातील रकमेचा समावेश आहे।